राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। नमस्कार, आदर्श भारत माझामध्ये सर्वांचं स्वागत। आपण आहोत पनवेल खांदा कॉलनी या ठिकाणी रायगड जिल्हा सुरक्षा महामंडळाच्या कार्यालयासमोर भूषण सातपुते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। नक्की काय कारण मीमांसा आहे आणि त्यांनी उपोषणाचा हत्यार का उपसलेला आहे हे जाणून घेऊया। आपल्यावरती अशा कुठल्या प्रकारचा अन्याय झाला आहे जेणेकरून आपल्याला उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे आणि आपण उपोषणा बसण्यापूर्वी आपल्यावरती झालेला अन्याय सदर सुरक्षा महामंडळासमोर मांडला, कसा मांडला, त्याला कशा प्रकारचं प्रत्युत्तर मिळालं आणि शेवटी आपण का उपोषणाला बसला याची कारण मीमांसा आपण जनतेसमोर मांडला। गेले 4 वर्ष वेटिंग लिस्ट आहेत मुलं भरपूर जणं आणि प्रत्येकाला असं सांगलं जातं की आज लागेल उद्या लागेल जॉब आणि प्रत्येकाने पत्रव्यवहार करूनसुद्धा त्याच्यावरती कोणतेही माटे मॅडम असतील, पवारसाहेब निरीक्षक असतील, ते आता हे झाले दुसरीकडे बदली झाली, परत अध्यक्ष आडे असतील, कोणतेही उत्तर दिलं जात नाही। आज होईल उद्या होईल उडवायचं उत्तर दिले जातात ते आणि याच्यामुळे आपण त्यांनी मंडळात पत्रव्यवहार केला, BKCला पत्रव्यवहार केला, परत मंत्र्यात पत्रव्यवहार केला, तरी पण कुठल्या प्रकारचं उत्तर दिलं जात नाही। त्याच्यामुळे आपण ही यादी कधी संपूर्ण असतील पूर्ण रायगड जिल्ह्याची आणि ती लवकर संपुष्टात यावं म्हणून आपण आज आमरण उपोषणाचा हे केलं। सुरक्षा रक्षक म्हणून आपली नियुक्ती व्हावी या अनुषंगाने आपण काही परीक्षा दिल्या का, त्याची सिलेक्शन कसं झालं आणि आपल्याला कशा प्रकारचं डावलण्यात आलं या प्रकारचं विश्लेषण। याचे प्रॉपर फॉर्म निघाले, त्याच्यानंतर त्याचे ग्राउंड होते, ग्राउंडनंतर सिलेक्शन होतं, त्याच्यामध्ये सिलेक्ट झालं की आपल्या वेटिंग नंबर लिस्ट तयार होते। जो वेटिंग नंबर लिस्ट झाला की त्यांना ते घेण्यातच आहे, तरी पण सुद्धा वेटिंग लिस्ट नंबर तयार होऊनसुद्धा 2 वर्ष कोरोनामध्ये गेले, ठीक आहे चालेल, पण पुढचे 2 वर्ष होऊनसुद्धा त्या याच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही। फक्त वेटिंगला आहे, तुमचं आज होईल उद्या होईल आणि बाहेरचे परपंती लागतात, ते एखाद्या आमदाराचा फोन आला तर ते लागतात ते। या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे का आम्ही उत्तीर्ण झालेलो आहे पण वेटिंगवरती त्यांना ठेवलेलं आहे। आता हे वेटिंग कारण का एखादा युवक जर शिकला, त्याने एक्झाम दिल्या तर एक ठराविक कालावधी असतो, वय निघून गेल्यानंतर मात्र त्याचं सिलेक्शन पूर्ण होऊ शकत नाही आणि हा कालावधी संपला का त्याचं पूर्ण आयुष्य हे अंधारमय होऊ शकतं आणि ते अंधारमय होऊ नये म्हणून त्याची जी वेटिंग पिरियड आहे संपुष्टात यावा आणि त्यांना कामावरती रुजू करून घ्यावा असं त्याची प्रामुख्याने मागणी या ठिकाणी दिसून येते। या ठिकाणी मनसेचे पदाधिकारी आहेत, त्याला पाठबळ देण्यासाठी त्यांची उपस्थिती राहिलेली आहे। काय सांगा आपण अशा ह्या युवकांना एक रोजगार मिळावा, त्यांचे कुटुंब कुठेतरी स्थैर्यमय आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं या अनुषंगाने आपण त्यांना पाठबळ देण्यासाठी आलात। अधिकाऱ्यांशी कशा प्रकारची आपण चर्चा करणार आहात आणि यासाठी आपण कशा प्रकारचे प्रयत्न करणार आहात। खरं तर या रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक जे मंडळ आहे यांचं हे याच्यामध्ये बसणारे जे अधिकारी आहेत हे फेक आहेत। कारण यांना या नवतरुणांना आता मला बोलले लोक की 2000 नोकऱ्याही काढल्यात, मग जे सर्टिफिकेट यांना दिलेले आहेत बोर्डाने, नोकरी आहे म्हणून दिलेल्या आहेत ना, नोकरीच नाही तर कशाला दिले। मग अशी फेकाफेक आणि नवतरुणांना तुम्ही जर फसवणूक करत आहात, फक्त रायगड जिल्ह्यामधले आपले स्थानिक लोक आहेत, ही मुलं आहेत सगळी, मला तर वाटतं यांच्यावर आहे ना कारवाई नाही, हा बोर्डच फेक आहे। कारण आज हा आमचा मनसेचा जो शहराध्यक्ष आहे तिकडचा कर्जतचा, तो एक नवतरुण म्हणून सर्वसाधारण म्हणून इथं आज उपोषणाला त्यांनी सुरुवात केलेली आहे। पण बोर्डाकडे जर ताकदच नसेल, तुमच्या अधिकाऱ्यांकडे कोणती ताकद पावरच नसेल, तर मग तुम्ही उत्तर कोणतं द्याल। नेहमी आम्ही मागे पण मनसे म्हणून आम्ही इकडे गेलो होतो बोर्डाला भेटायला, तेव्हा ते आडे आणि हे होते ना चौधरी वगैरे, ते बोलले की सिडकोच्या 1000 नोकऱ्या निघाल्यात। मग 1500 नोकऱ्या निघाल्यात तर मग या तरुणांना का नाही भेटल्या? गेले 5 वर्षापासून यांना सर्टिफिकेट देऊन ठेवलेत, नोकरी नाही, तुम्हाला सर्टिफिकेट दिलं त्यांच्याकडनं काहीतरी मानधन घेतला जातो, सर्टिफिकेट देतात, हां तुम्हाला 4-5 दिवसात नोकरी भेटेल। हा कुठला व्यवसाय आहे? हा काय तुम्ही बिझनेस मांडला आहे का? आताच आमचे जितेंद्र पाटील जिल्हाध्यक्ष आहेत, इकडं त्या काय त्यांचं नाव लोखंडे मॅडम व्यवस्थापनाशी वरिष्ठांशी बोलले की आता 2 दिवसात आम्ही मीटिंग लावतो आणि याच्यातून मार्ग काढूया। पण हे चुकीचं आहे। 5 वर्ष गेली, 9 तरुण एवढे त्रस्त झालेत
आणि इकडं शासनाचे त्यांचे अधिकारी पण येत नाही, तर तुम्ही काय चालवले? नवतरुण आज रस्त्यावर बसते. इकडं बघा तुम्ही अवस्था, मच्छर रात्री त्याची अवस्था अशी होऊन गेली. थंडीचा दिवस चालू आहे, मग तुम्ही असे कुठली घटना झाल्यावर येणार का? मनसे म्हणून आम्ही यांच्या कार्यालयावर धडक देणार. जर या विषयालाही मार्ग काढला नाही तर याही ध्यान ठेवावं. काय होणार, मनसे काय करतं हे 100% दिसून येणार. मनसेचा दणका या ठिकाणी नक्कीच दिसून येणार आहे. जिल्हाध्यक्षांनी कार्यालयीन व्यक्तींशी चर्चा केली आहे, कशा प्रकारचं त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाली आहे आणि या सुरक्षा रक्षकांना जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांना नियुक्ती मिळण्याबाबत आपण कशा प्रकारचं पाऊल उचलणार आहात? खरं तर इतक्या ऐन थंडीमध्ये आणि नागपूरला अधिवेशन गाजत असताना मंत्र्यांच्या रस्सीखेचीमध्ये कोण मंत्री होणार आहोत असताना महाराष्ट्रातील तळागाळातील खेडोपाडी समस्या मात्र तशाच राहिलेल्या आहेत. वर्षानुवर्ष परीक्षा देऊन पात्रता फेरा पूर्ण करून उत्तीर्ण होऊन आपल्या नोकऱ्यांसाठी हक्कासाठी भांडणारा तरुण आजही फुटपाथवरती उपोषणाला बसतो. हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. ही गोष्ट सरकारसाठी देखील तेवढीच लाजिरवाणी आहे. मला असं वाटतं देवेंद्र फडणवीस जे आता मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांनी प्रथम आपली जर बातमी त्यांनापर्यंत पोचली तर त्यांना हे विदारक दृश्य आपण दाखवलं पाहिजे. खरं तर याला कारणीभूत देखील प्रशासनच आहे. रायगड सुरक्षा मंडळाच्या लोकांनी जे काही दिवसांपूर्वी ज्या वेटिंग लिस्ट काढलेल्या त्या मुलांना नोकऱ्या दिल्याच नाही आहेत. या रायगड जिल्हा हा औद्योगिक क्षेत्र व्यापलेला हा जिल्हा असताना 8 ते 10 हजार लोक नोकरीला लागू शकतात, परंतु 1000 ते 2000 मुलांना वंचित राहावं लागतं. ही शोकांतिका आहे, दुर्दैव आहे. आमचा भूषण हा जो काही उपोषणाला बसलेला आहे याचं खरं तर कौतुक पण करायला पाहिजे की कुठेही कोणी नसताना आपल्या हक्कासाठी भांडणारा हा तरुण हा सुरक्षा रक्षक जे दुसरे असतील त्यांना हा प्रेरणा देणारा एक तरुण ठरेल. कारण आम्ही सोबत त्याच्या आहोतच, आमचा लढा असणारच आहे. जॉईंट कमिशनर लोखंडे मॅडम यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की रायगडच्या लोकप्रतिनिधींनी आणि काही लोकांनी ठरवलेलं आहे की बाबा इथल्या लोकांना नोकऱ्या द्यायच्या, इकडल्या लोकांच्या नोकऱ्या द्यायच्या नाहीत. खरं तर मंडळ हे सरकारचं असतं, सरकार हे जनतेचं असतं. मुठभर प्रतिनिधी ठरवून जर चुकीचे पायंडे पाडत असतील तर या जिल्ह्यासाठी ते घातक आहे. आणि असल्या लोकप्रतिनिधींना आणि असले पायंडे पाडणाऱ्या लोकांना महाराष्ट्र सेना आणि इथले तरुण, इथले सुरक्षा रक्षक, अनेक कामगार हे नक्कीच भविष्यात आंदोलन करून मंडळ असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील यांना धडा शिकवण्याचं, यांना वट्टेवर आणण्याचं काम आम्ही करू. आणि तरुणांना नोकर भरतीमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे. जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. काही कंपन्या ह्या घ्यायला तयार आहेत परंतु यांच्याकडे पॉलिसीज तयार नाही. त्यामुळे असते ढिसाळ कारभार करणारे जे अधिकारी आहेत प्रथम यांची लिस्ट काढून आम्ही मुख्यमंत्री कार्यालयावरती भविष्यात जर मोर्चा काढायची वेळ आली रायगडमधनं, हा रायगड जिल्हा आहे आणि या रायगड हा स्वराज्याची राजधानी म्हणून गणला जातो. रायगडच्या तरुणांचा आक्रोश उद्या जर वर्षा बंगल्यावरती किंवा मुख्यमंत्री कार्यालयावरती गेला तर महाराष्ट्रात ही ठिणगी पडेल. याचा बोध मुख्यमंत्री कार्यालय किंवा प्रशासनाने घेतला पाहिजे. आज भूषण एकटा बसलेला आहे, उद्या 100 भूषण तयार होतील, उद्या हजारो भूषण तिकडे तयार असतील. याची प्रतीक्षा न करता असलेल्या लोकांना तात्काळ रिस्पॉन्स देऊन त्यांना सतत जागा राहत नोकर भरती जिथे असेल तिथे या मुलांना प्राधान्य दिलं पाहिजे. त्यांच्या कुटुंबांना तेवढा आधार होईल, तरुणांना एक साधन भेटेल आणि बेरोजगारी आणि ज्या काही प्रवृत्ती वाढत आहेत त्याला आला भेटेल. सरकारकडनं हीच अपेक्षा आहे. आणि अधिकाऱ्यांनी जर या आपल्या उपोषणकर्त्यांकडे जर पाठ फिरवली तर त्यांच्या पाठीवरती महाराष्ट्र सेनेचे चटके बसायला वेळ लागणार नाही, एवढं मात्र नक्की. घोटाळेबाज सुरक्षा रक्षक मंडळाचा निषेध असो. घोटाळेबाज सुरक्षा रक्षक मंडळाचा निषेध असो. घोटाळेबाज सुरक्षा रक्षक मंडळाचा. या ठिकाणी आपण पाहिलं का लोखंडे मॅडमशी त्यांनी चर्चा केली आहे. लोखंडे मॅडमनी लवकरच मीटिंग यावरती आयोजित करण्याचं निश्चित केलं आहे. आणि हे जे युवक आहेत त्यांचं बेरोजगारीचं संकट, त्यांचं वयोमानाची मर्यादा आणि जर जागा रिक्त आहेत तर अशा मुलांना सुरक्षा रक्षक म्हणून समाविष्ट करून घेणं हे महामंडळाची जबाबदारी आहे. आणि त्या अनुषंगाने अधिकारी वर्ग नक्कीच यामध्ये मार्ग काढेल, वरिष्ठांशी चर्चा करतील. अनुषंगाने भविष्यात
रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कशा प्रकारचं यावरती मार्ग काढतं आहे हे पाहणं औचित्य ठरेल आणि मनसेचा दणका कसा असेल हेही भविष्यात पाहायला मिळेल। त्या अनुषंगाने लवकरच सुरक्षा रक्षक मंडळ ह्या युवकांची 2020ला या ठिकाणी त्याला प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि आजपर्यंत जर जागा रिक्त आहे तर मनसेचं म्हणणं आहे की ह्या युवकांना तुम्ही वंचित का ठेवण्यात आलं आहे आणि हा फेक प्रकार समोर येतोय असं मनसेचं म्हणणं आहे। आणि बघूया भविष्यात यातून काय मार्ग निघतोय आणि सुरक्षा मंडळ वरिष्ठांशी चर्चा करून ह्या बेरोजगार तरुणांना कशा प्रकारची नियुक्ती देते पाहणं औचित्य ठरेल। पाठबळ देण्यासाठी सातपुते यांना आपण आलेला आहात, काय आपलं म्हणणं आहे, कशा प्रकारे मांडाल? तर मी रवींद्र परशुराम भले, श्रमिक व संघटित कामगार हक्क संघटना संस्थापक। आज जे आमचे सुरक्षा रक्षक सातपुते साहेब हे उपोषणाला बसले आहेत, मूळ 2019पासून तर आज 2024पर्यंत बरेचसे लोक, बरेचसे सुरक्षा रक्षक हे वेटिंग लिस्टवर आहेत, प्रतीक्षा यादीवर आहेत। तर याचं मूळ प्रतीक्षा यादी वाढण्याचं कारण म्हणजे जी 2019ला भरती झाली, 1000 लोकांची भरती असताना 2000 लोकांची एक्स्ट्रा भरती करण्यात आली। तशी काही आपल्या सुधारित योजना 2002चे खंड 11 आणि 12 मध्ये काही तरतुदी आहेत की नोंदीत सर्व सुरक्षा रक्षकांवर 1% काढून तेवढीच भरती करावी लागते। आणि आम्ही आडे साहेब आणि इतर अधिकारी वर्गांना आम्ही हे जाब विचारला असता ते सांगतात की आमचे असे तिथल्या संबंधित रायगडचे काही खासदार असो, काही त्यांच्या संमतीने किंवा कामगार मंत्र्यांच्या संमतीने हे काय आम्ही केलं। पण ठीक आहे। मग दुसरी गोष्ट आम्ही अजून एक विचारू इच्छितो की इतर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात तालुका वाईज कुठंच वेटिंग लिस्ट नाही आहे आणि हे स्वतः जॉईंट कमिशनर ज्या मॅडम आहेत लोखंडे मॅडम यांना पण माहिती आहे। मग फक्त रायगड जिल्ह्यामध्येच तालुका वाईज का आहे? हे मंडळ जिल्ह्यावाईज उपस्थित म्हणजे प्रस्थापित असताना 1981च्या अधिनियमानुसार ते हे याच मंडळामध्ये फक्त तालुकावाईज वेटिंग लिस्ट का निघते? याच्यात पण खूप मोठे घोटाळे झालेले आहेत आणि त्यामुळं भरतीमध्ये जो घोटाळा आला, एक्स्ट्रा माणसं भरली गेली, त्यामुळे वेटिंग लिस्ट वाढली गेली आणि यांच्याकडे आस्थापना नोंदीत करायला असतानाही कोणताच निरीक्षक, कोणताच अधिकारी स्वतःहून कोणती जबाबदारी उचलत नाही। याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी एक नवतरुण आपले हिम्मत करून बसलेले आहेत आणि मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुरक्षा रक्षकांना सांगू इच्छितो की आपले असे उपोषणकर्ते आहे सुरक्षा रक्षक यांना सगळ्यांनी पाठबळ द्यावे, सगळ्या संघटनांनी यांना येऊन पाठबळ द्यावं आणि येणाऱ्या पुढच्या लढाईला सगळ्यांनी आपापले द्वेष वगैरे राग रुसवे सोडून एक आपल्या सुरक्षा रक्षकाला पाठबळ देऊन आपण त्यांना सहकार्य करावं, जेणेकरून इथले रायगड जिल्ह्यातले 2800 जे काय आपले वेटिंग लिस्टवर आहेत सुरक्षा रक्षक यांचा हा मुद्दा पूर्णपणे मार्गी लागल। भूषण सातपुते यांचं हे लक्षवेधी उपोषण आहे। सुरक्षा मंडळ याच्याकडे कशा पद्धतीनं पाहतं हे पाहणं गरजेचं आहे आणि यांनी सांगितलं की अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अशा बेरोजगार तरुणांना कुठेतरी न्याय देण्याचं काम, कारण का अधिकाऱ्यांची नियुक्ती ही जनतेच्या सेवेसाठी असते आणि जर यांनी त्याच्यात तर ते लाभार्थी असतील, ते जर उत्तीर्ण असतील, तर जागा रिक्त असतील तर भूषण सातपुतेसारख्या युवकांना संधी प्राधान्याने देणं गरजेचं आहे। आणि आजचा हा लढा त्यांचा पुढे कशा प्रकारे मार्गी लागतोय आणि अधिकारी कशा प्रकारचा न्याय देतात हे पाहणं औचित्याचं ठरेल। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, कांदा कॉलनी, पनवेल। रायगड जिल्हा सुरक्षा मंडळाचा रायगड जिल्हा सुरक्षा मंडळाचा तालुका बंदी, तालुका बंदी, तालुका बंदी, अरे रायगड जिल्हा सुरक्षा प्रशासनाचा तरुणांना न्याय मिळाला पाहिजे, तरुणांना न्याय मिळाला पाहिजे, सुरक्षा रक्षकांना न्याय मिळाला पाहिजे, सुरक्षा रक्षकांना न्याय मिळाला पाहिजे, आमची हक्काची नोकरी मिळाली पाहिजे, हक्काची नोकरी मिळाली पाहिजे।